हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा. अभंग 3351. एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता, हनवणी आला ता पळाले ते. गाढवई गेले ब्रह्मचर्य गेले, तोंड काळे झाले जगा माझी. हे ना तैसे झाले, हे ना तैसे झाले, तुका म्हणे गेले वायांची ते. 3351. एका ब्रह्मचार्याला विचित्र कामेच्छा झाली व तो एका गाढवीच्या मागे इच्छापूर्तीसाठी लागला. तेव्हा ती गाढवी हैराण होऊन गतीने त्याला लाथा मारल्या व ती पळून गेली. त्या ब्रह्मचार्याचे अशा वर्तनाने जगात तोंड काळे झाले व त्याचे ब्रह्मचर्य ही भंग पावले. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांना स्वार्थही साधत नाही, परमार्थही लाभत नाही, त्याची अशी फजिती होती. 3352. पंडित वैदिक अथवा दशग्रंथी, परिसरी न पवती तुक याची. शास्त्रही पुराणे गीता नित्यनेम, वाचिता ती वर्मन कळे त्यांसी. कर्म अभिमाने वर्ण अभिमाने, नाळले ब्राह्मण कलियुगी. तैसा नव्हे तुकावानी व्यवसायी, भाव त्याचा पायी विठोबाचे. अमृताची वाणी वरुषला शुद्ध, करित्या अशुद्ध ऐसा कोण. चहुवेदांचे हे केले विवरण, अर्थही गहन करोनिया. उत्तम मध्यम कनिष्ठ वेगळे, करोनी निराळे ठेविले ते. भक्तिज्ञान आणि वैराग्य आगळा, ऐसा नाही डोळा देखियला. जपतप यज्ञ लाजविली दाने, हरिनाम कीर्तने करोनिया. मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर कोणे सांगा. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया. 3352. रामेश्वर भट्टांचे तुकारामासंबंधी अभंग. रामेश्वर भट्ट तुकोबाबद्दल म्हणतात, जगातील महान पंडित दशग्रंथी वेदवेत्ते असले तरी त्यांची तुकाराम महाराजांबरोबर तुलना होऊ शकणार नाही. त्यांनी जरी नित्यनेमाने गीता पुराणे शास्त्र ग्रंथाचे पठन केले तरी त्यातील खरा अर्थ त्यांना कळत नाही. कलियुगात वर्णाचा आणि कर्मकांडाचा अतिरेक झाला, त्यामुळे ब्राह्मणांचे अहित झाले. पण तुकोबा व्यवसायाने वाणी असले तरी तसे नाहीत. विठ्ठलचरणी त्यांचा भाव शुद्ध आहे. त्यांनी अमृतवाणीचा वर्षावच आपल्या अभंगातून केला. त्यांना अशुद्ध कोण म्हणेल. तुकोबांनी चारही वेदाचे स्वरूप स्पष्ट केले, त्याचबरोबर त्याचा अर्थाचे विवरण केले. त्यातील उत्तम दर्जाचे, मध्यम प्रतीचे आणि कनिष्ठ हे निवडून सांगितले. भक्ती ज्ञान वैराग्य यामध्ये सर्वश्रेष्ठ असलेला दुसरा संत मी पाहिला नाही. हरिप्राप्तीसाठी जप तपादी व यज्ञादी साधने हरिनाम संकीर्तनापुढे किती गौण आहेत हे दाखवून दिले. आजपर्यंत मोठमोठे कवी होऊन गेले, पण सदैव वैकुंठाला त्यापैकी कोणी गेले का? रामेश्वर म्हणतात, तुकोबा सर्वांचा यथोचित्त निरोप घेऊन विमानात बसले आणि स्वर्गात गेले. त्यातच त्यांचे थोरपण आहे. 3353. माझी मज आली रोकडी प्रचित, होऊनी फजित दुःख पावे. काही द्वेष त्याचा करिता अंतरी, व्यथा या शरीरी बहुती झाली. ज्ञानेश्वरे मज केला उपकार, स्वप्नी सविस्तर सांगितले. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, काजो अवतार नाम याचा. त्याची तुझ काही घडली रे निंदा, म्हणून हे बाधा जडली तुझ. आता एक करी सांगेन ते तुला, शरण जाई त्याला निश्चयसी. दर्शनेची तुझ्या दोषा परिहार, होय तो विचार सांगितला. तोची हा विश्वास धरोनी मानसी, जाय कीर्तनासी नित्य काळ. म्हणे रामेश्वर त्याच्या समागमे, झाले हे आराम देह माझे. रामेश्वर भट्ट म्हणतात, तुकाराम महाराज श्रेष्ठत्वाबद्दल रोकडी प्रचिती आली, त्यामुळे माझी फजिती झाली. मला त्याचा पश्चाताप झाला. मी तुकोबांचा द्वेष केला, त्यामुळे माझ्या देहात मोठी व्यथा निर्माण झाली. ज्ञानेश्वरांनी माझ्यावर उपकार केला. मी स्वप्नात सर्व सविस्तर सांगितले. ते म्हणाले, तुकोबा राय श्रेष्ठ आहे, आम्हाला सर्वांना प्रिय आहे. तो नामदेवाचा अवतार आहे. तुझ्याकडून त्याची निंदा झाली, त्यामुळे तुला ही बाधा जडली. आता एक कर, तू त्यालाच शरण जा. त्याच्या दर्शनाने तुला बरे वाटेल असा विचार ज्ञानेश्वरांनी मला सांगितला. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी नित्य त्यांच्या दर्शनाला जातो. रामेश्वर भट्ट म्हणतात, तुकोबारायांच्या संगतीने माझ्या देहाला आराम पडला आहे. 3354.
वैष्णवांची याती वाणी जो आपण भोगी तो पतन कुंभ पाकी एशी वेद श्रुती बोलती पुराणी नाही ती दूषणे हरिभक्ता उंच नीच वर्णन म्हणावा कोणी जे का नारायणी प्रिय झाले चहुवर्णासी असे अधिकार करिता नमस्कार दोष नाही जैसा शालिग्रामन म्हणावा पाषाण होय पूज्यमान सर्वात्रांसी गुरु प्रब्रह्म देवांचाही देव त्यासी तो मानव म्हणू नये म्हणे रामेश्वर नामी जे रंगले स्वयंतेची झाले देवरूप 33-54 रामेश्वर भट्ट म्हणतात वेदांमध्ये असे सांगितले आहे की जातीने वाणी असलेला जो मनुष्य वेदार्थ सांगेल तर त्याला यमदूत कुंभपाकी नरकात घालून शासन करतील पण हरिभक्तांना अशी दूषणे नाहीत जे नारायणाला प्रिय असतात त्यांचा वर्ण उच्च किंवा नीच कसा आहे याचा विचार करू नये नामस्मरणाचा अधिकार चारही वर्णांना आहे देवाला नमस्कार करण्यात कोणालाही दोष नाही शालिग्राम दगड आहे असे म्हणून नये तो सर्वांना पूजनीय आहे गुरु हा परब्रह्म असतो तो देवांचा देव असतो त्याला मानव म्हणू नये असे म्हणून रामेश्वर भट्ट म्हणतात की भगवंतांच्या नामात रंगलेले आहेत ते स्वयमेव देवरूप झालेले असतात 33-55 भक्त भागवत जीवन मुक्त संत महिमा अद्भुत अत्यद्भुत चराचरी ऐसिया अनंता माझी तू अनंत लीला वेश होत जगत्राता ब्रह्मानंद तुके तुळे आला तुका तो हा विश्वसका क्रीडे जनी शास्त्र शिष्टाचार अविरुद्ध क्रिया तुझी भक्तराया देखी येली देवोनी तिळांजुळी काम्य निषिद्धासी विधिविने योगेशी ब्रह्मार्पण सप्तग्रह मेळी जगदांध्या गिळी पहिलं उदाया चळी बानू तुका संत वृंदे तीर्थे गौतमी हरिकथा तुकया नरसिंहस्ता भेटो आली शांतिपती व्रते झाले परिणय काम संतर्पण निष्कामता क्षमा क्षमेपणे प्रसिद्ध प्रथा जगी ते तो तुझ्या अंगी मूर्तिमंत दया दिनानाथा तू आजीविली विश्वी विस्तारली कीर्ती तुझी वेदवाय वाहो उभारिला ध्वज पूजिले देव द्विज सर्व भावे अर्धक्षय अधर्मक्षय व्याधी धर्माशी स्पर्शिला तो त्वा उपचारिला अनन्य भक्ती ब्रह्म ऐक्य भावे भक्ती विस्तारिली वाये सफल केली वेदवीते देव बुद्धी जात्याभिमाने वंचलो तो मी उपेक्षिलो न पाहिजे न घडो याचे पायी बुद्धीचा व्याभिचार मागे रामेश्वर रामचंद्रा रामेश्वर भट्ट म्हणतात भगवंतांचे भक्त असे जे जीवनमुक्त संत असतात त्यांचा महिमा चराचरात मोठा अद्भुत असतो अशा अनंत भक्तांमध्ये तू तुकाराम महाराजांना उद्देशून आपल्या लीलेने देहधारण करून जगाचे रक्षण करतोस तुकाराम महाराज ब्रह्मानंदाच्या अनुभवाने पूर्ण जीवन मुक्त म्हणून सिद्ध झाला आहे सर्व विश्वाचा जो मित्र तो जो भगवंत तोच तुकारामाच्या रूपाने जगात क्रीडा करीत आहे तुकारामाला उद्देशून ते म्हणतात भक्तराया शास्त्र व शिष्टाचार यांच्या विरुद्ध तुम्ही काहीही करीत नाही असे मला दिसले तू काम्य निषिद्ध व वैद्य अशा सर्व कर्मांना तिलांजली देऊन योग मार्गाने सर्व काही ब्रह्मार्पण केले तू संतांच्या संगतीने जगातील अंधकार गिळून टाकलास तुकाराम म्हणजे उदयाचेली सूर्य उगवला असे त्याचे तेज आहे संत वृंद हे तीर्थ आहे हरिकथा ही गोदावरी नदी आहे तुकाराम हे सिंहस्थ पर्व आहे शांती ही पतिव्रता तिचे परिणय झाले कामाचे संतर्पण करून तुकारामाने निष्कामता प्राप्त केली क्षमा ही जगामध्ये प्रसिद्ध आहे ती तुझ्या अंगी मूर्तिमंत आहे हे दीनानाथा तू जगामध्ये दया पुन्हा जीवित केलीस तुझी कीर्ती विश्वात विस्तारली गेली बाहू उभारून वेदवचनाचा ध्वज तू उच्च धरलास देव ब्राह्मण आणि सर्व भूते यांची तू आदराने भक्तीने पूजा केलीस अधर्मरूपी क्षय धर्माला लागला होता त्यावरून तू अनन्य भक्तीचा उपचार केलास जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य करून तू भक्तीचा विस्तार केलास आणि अहम ब्रह्मासी इत्यादी वेदवचने सार्थ व सफल केलीस मी देहबुद्धीने व माझ्या जातीच्या अभिमानाने फसलो तरी माझी उपेक्षा करू नये तुकारामाच्या बाबतीत माझी बुद्धी विपरीत होऊ नये त्याच्या विरुद्ध माझ्या मनात मुळीच विचार येऊ नयेत असे रामेश्वर भट्ट विनंतीपूर्वी मागणी मागत आहे 3356 स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती वैकुंठीचे जन सदा इच्छिताती कै येथे येती हरीचे दास यमधर्म वाट पाहे निरंतर जोडोनिया कर तिष्ठतसे तुका म्हणे पावावया पैल पार नाम मंत्र जार भाविकांसी 3356 स्वर्गात राहणारे अमृत प्राशन करून अमर झालेले देव इच्छा करतात की आम्हा
ला मृत्यूलोकी जन्म मिळावा. आम्ही नारायणास गीता मधून गाऊ, कीर्तनात नारायण नामाचा गजर करून जीवनमुक्त होऊ. स्वर्गस्थ लोक सदा याचे चिंतन करतात की हरीचे दास येथे कधी येतील. यमधर्म हात जोडून निरंतर हरिदासांची येण्याची वाट पाहत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, भाविकांना संसार सागर पार करण्यासाठी नाममंत्र हे उत्तम साधन आहे. 3357. आमुची मिरासी पंढरी, आमुचे घर भीमा तिरी. पांडुरंग आमुचा पिता, रखुमाई आमुची माता. भाऊ पुंडलिक मुनी, चंद्रभागा आमुची बहीण. तुका जुनाट मिराशी, ठाव दिला पायांपाशी. 3357. आम्हा वैष्णवांचे परंपरेने चालत आलेले वतनदारीचे गाव पंढरी आहे. आमचे घर भीमेच्या तीरावर आहे. पांडुरंग आमचा पिता आहे, रखुमाई आमची माता आहे. पुंडलिक हा आमचा भाऊ असून चंद्रभागा बहीण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुकोबा हा पंढरपूरचा फार जुना वतनदार आहे, म्हणून पांडुरंगाने त्याला आपल्या पायाशी आश्रय दिला आहे. 3358. गंगा गेली सिंधूपाशी, जरी तो ठाव निधी तिशी. तिने जावे कवना ठाया, मज सांगा पंढरी राया. जळ क्षोभले जलचरा, माता बाळा नेदी थारा. तुका म्हणे आलो शरण, देवात्वा का धरिले मौन. 3358. गंगा नदी समुद्राजवळ गेली आणि समुद्राने तिला राहण्यास जागा दिली नाही, तर तिने कोणाच्या आश्रयाला जावे ते मला सांगा. पाण्यात राहणाऱ्या जलचर प्राण्यांना पाण्याने आश्रय दिला नाही, तर त्याने कोणाचा आश्रय करावा. माता आपल्या तान्ह्याला घास भरविण्यास कंटाळा करील, त्याची स्थिती काय होईल. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा मी तुला शरण आलो आहे, तू माझा स्वीकार केला नाही, तर आम्ही आमचा आश्रय करावा देवा. कोणाचा आश्रय करावा देवा, आता तू मौन का धरलेस. 3359. सदेह गमला कैसा रेडा बोलविला, सांगा देव का न होती. निर्जीव चालविली भिंत, कोरडे कागद उदकीन लागती बुंद. निळा म्हणे खरा, देव संतान पायी थारा. 3349. निळोबारा यांचा अभंग. ज्ञानेश्वरांनी रेड्याला वेद म्हणायला कसे लावले याचे आश्चर्य वाटते. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, ते देवच यात शंका नाही. तुकारामाचे अभंग लोकांनी पाण्यात टाकले, पण ते कागद कोरडेच राहिले, एक पाण्याचा थेंबही त्याला लागला नाही. निळोबा म्हणतात, अशा संतांपायी मला आश्रय मिळावा, एवढीच माझी विनंती. 3360. नामवाचे श्रवणी कीर्ती, पाऊले चित्ती समान. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ, निर्दंब सर्वदा. निळा म्हणे स्वरूप सिद्धी, नित्य समाधी हरिनामी. 3360. ज्या भाविकाच्या मुखातून सतत विठ्ठलाचे नामस्मरण होते, त्याचे कान विठ्ठलाची कीर्ती ऐकतात. ज्यांच्या चित्तामध्ये विठ्ठलाचे समचरण आहेत, तसेच ज्यांच्या मनी विठ्ठलाच्या रूपाचे ध्यान आहे, त्यांच्या आयुष्याचे सार्थक झाले. असे दंभरहित संत भक्तिभावाने नित्य हरी कीर्तन करतात. निळोबा म्हणतात, हरिनाम स्मरणामध्ये ज्यांची नित्य समाधी लागलेली असते, त्यांना स्वरूप सिद्धी झाली, हे निसंशय सत्य आहे. 3361. कामधेनूंचे वासरू, खायान मिळे काय करू. ऐसे आम्हा मांडियले विठो, त्वा का सांडियले. बैसुनी कल्पद्रुमातळी, पोटासाठी तळमळी. तुका म्हणे नारायणा, भले लोकी हे दिसेना. कामधेनूचे वासरू आहे, त्याला खायला काही नाही, असे बोलणे सत्य वाटेल का. विठ्ठल पण हे माझ्या बाबतीत खरे आहे, कारण तू माझ्याकडे हेळसांड का केली, माऊली आहेस. कल्पवृक्षाखाली बसून भुकेसाठी तळमळावे अशी माझी अवस्था केलीस. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, भक्ताची अशी परवड संत लोकात बरी दिसते का. 3362. वेठी ऐसा भाव न करी आहाच उपाव. रुसट सविन जीवा, अवघा येच ठाई हेवा. कृपणाचे परी लेखा, पळनिमेशेवरी. तुका म्हणे असा सन्निधची जगदीशा. 3362. केलेल्या कामाचा मोबदला घेणाऱ्या मजुराप्रमाणे माझी श्रद्धा भक्तिभाव नाही. वरवर भक्ती दाखवून भक्तीचे सोंग करणारा मी नाही. अंतःकरणात देवाचे स्वरूप साठवीन आणि त्या रूपाचा मनाला ध्यास लावून घेईन. कृपण मनुष्य सदा सर्व काळ द्रव्य प्राप्तीचा हव्यास करतो, त्याप्रमाणे मी क्षणभरही देवाला विसरणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अहो जगदीश्वरा, तुम्ही नित्य माझ्या जवळ असावे. 3363. सर्व सुखा अधिकारी, मुखे उच्चारी हरिनाम. सर्वांगी तो सर्वोत्तम, मुखी नाम हरीचे. एशी उभविली बाहे, वेदी पाहे पुराणी. तुका म्हणे येते काही संदेह नाही भरवसा. 3363.
जो मुखाने निरंतर हरिनामाचा उच्चार करतो तो सर्व सुखाचा अधिकारी आहे. ज्याच्या मुखात सतत हरिनाम स्मरण आहे तो सर्वांगाने सर्वोत्तम आहे असे वेदाने भाऊ उच्च करून सांगितले आहे. आणि वेदातही असंख्य उदाहरणे आहेत, ते शोधून पहा. तुकाराम महाराज म्हणतात, याविषयी कोणता संशय शंका घेण्याचे कारण नाही. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. 3364. कोडियांचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान, त्यासी आता रिजे कोण. जवळी जाता चिळसवाने प्रेत देह गौरविले, तैसे विटंबवाने झाले. तुका म्हणे खाणे विष्टा, तैशा देह बुद्धी चेष्टा. 3364. पांढरे कोड फुटलेला मनुष्य गोरापान दिसत असला तरी तो रोगी असतो. त्याप्रमाणे ज्ञानी वाटत असला तरी जर अहंकारी असेल तर तो निरुपयोगी असतो. अशा माणसाला पाहून समाधान होत नाही, उलट जवळ जाताच किळस वाटते. त्याप्रमाणे अहंकारी ज्ञान माणसावर कोणते संत प्रेम करणार. प्रेमाला जसे शृंगारावे त्याप्रमाणे अहंकारी माणसाचे ज्ञान उपहासाला कारण होते. तुकाराम महाराज म्हणतात, विष्ठा खाणाऱ्या प्राण्याच्या आचरणाप्रमाणे अशा मनुष्याचे देहपोषण वृत्तीचे आचरण असते. 3365. व्यापक हा विश्वंभर चराचर ज्याचेनी, पंढरीराय विटेवरी त्यांची धरी पाऊले. अवघी यांचा आची ठाव, देवी देव सकळ. तुका म्हणे न करी सोस, भेदे दोष उफराटे. 3362. विश्वाचे पालन पोषण करणारा हा विठ्ठल विश्वात्मक देव चराचरात भरून राहिला आहे. अवघे जड जीव त्याच्यामुळेच आहे. असा विठ्ठल हा भक्तांसाठी विटेवर उभा आहे. त्याची पावले धरा. देवदेवी यांचे सह सर्वांचा हाच आश्रय आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अन्य कशाचाही अभ्यास करू नको. भेदभ्रमाच्या उलट्या आचरणाने पातक लागेल. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.